झाले किराण्याचे पैसे, आता फक्त पेपरवाल्याचे पैसे राहिले. खरंच राधिका, किती निगुतीनं काटकसरीनं छान संसार करतेस ग. मग माझ्या नवऱ्याची कष्टाची कमाई आहे, अशीच कशी उधळून टाकायची? हो ना. अगं हल्ली काय कशाचा भरोसा आहे का सांग. आज सोन्यासारखी चांगली नोकरी आहे, उद्या नोकरी गेली आणि रस्त्यावरच याची वेळ आली तर काय करणार? तेव्हा हे काटकसरीनं वाचवलेले पैसेच कामाला येतील ना. नानीजी, असं काऊन बोलता तुम्ही? मला बाई भीती वाटते फार, म्हणून आपलं म्हंटल ग. थांबा, आले. हॅलो. हा मिसेस सुभेदार, मी तुमच्या मिस्टरांच्या ऑफिस मधून गिरीश पानवलकर बोलतोय. मगाशी फोन केला होता मी तुम्हाला. हा बोला बोला साहेब. हा, उद्या आपल्या प्रमोशन पार्टीचं नक्की आहे बरं का. हॅलो, ऐकताय ना? हे तर दिल्लीला गेले, मी म्हटलं ना. आणि हे तर म्हणे की पार्टी कॅन्सल झाली म्हणून. परत ऑफिस मध्ये फोन करून विचारू नको असंही सांगितलं. हा मिसेस सुभेदार, पार्टी कॅन्सल झाली होती पण आता पुन्हा फायनल झाली आहे. उद्या तुम्ही नक्की पार्टीला यायचंय. असं का? मी तुमच्या मिस्टरांनाही कळवतो, म्हणजे तेही येतील परत, नाही का? बरं, मग ठेवू का? बरं, ठेवतो. हा. यारी, हे कसं दिसतंय? Wow, you're looking beautiful. That's a beautiful dress. You're looking fabulous. तू प्रत्येक ड्रेस बद्दल असंच बोलतोयस. Come on, बच्चा. तू काही घातलंस तरी तुला एवढं शोभून दिसतं, त्याला मी तरी काय करू सांग. You know what? मला असं वाटतं amongst all these dresses ना, this is the perfect choice for the part. मला असं वाटतं you should go for this. Are you sure? Yes, of course, baby. Look at you. Gary, I'll do one thing. Yeah. I'll buy them all. Yeah. Thank you so much, Mona. I love you. Hello. मिस्टर सुभेदार, Yes, sir. प्रमोशन पार्टीचं जनरल रिमाइंडर देण्यासाठी फोन केला. हो सर, माझ्या आहे लक्षात. पण उद्या दिल्लीहून आपले सुप्रीम बॉस येत आहेत. त्यांनी काय सांगितलं ते लक्षात आहे ना तुमच्या? प्रत्येक ऑफिसरने आपल्या बायको बरोबर पार्टीमध्ये यायचंय. आणि हो, उद्याची पार्टी कॅन्सल झालेली नाहीये बरं का. आणि तुमच्या मिसेसला मी तसं कळवलंय आत्ताच. काय? लवकर परत या दिल्लीहून. हो हो. What happened, baby? तू पेमेंट नाही केलं? नाही ते Oh shit, तुझं क्रेडिट कार्ड माझ्याकडे आहे ना. एकच मिनिटं. तू एक काम कर, नाही सगळं घेऊन ये प्लीज. मी आज पेमेंट करून येते. अगं काय सांगतेस काय खरंच? And again, what a shot down the ground. Every Indian in the stadium on their feet. राधिकाच असणार. कधीही येते ती. डिस्गस्टिंग. हे बघ, कसंही असलं ना तरी मनाने निर्बळ आहे ती. हा, नानाजी, नानाजी, नानीजी कुठे कुठे नानीजी? अरे हो हो हो. थांबा, थांबा, नानीजी. नानी, पार्टी कॅन्सल झाली परत. नाही नाही नाही, पार्टी आहे. विचारायला आली होती का उद्या अथर्वला संध्याकाळी तुमच्याकडे सोडलं तर चालेल का? हो. काय विचारतेस काय तू? बिंदास ठेव, हा. आम्ही सांभाळू. काय ग? नाही म्हणजे मी तसं त्याला घेऊन गेले असते, पण अशा पार्ट्यांना पोरांना नेत नाहीत ना. आणि इतर लोक त्यांच्या त्यांच्या पोरांना आणतात की नाही मला माहिती नाही ना, म्हणून विचारून घेतलं. कशाला काळजी करतेस? आम्ही आहोत ना. उगाच त्याची खाण्यापिण्याची आबाळ कशाला करायची? ठेवते, आम्ही सांभाळू त्याला. हो की नाही? हो. नानाजी, मला एवढी उत्सुकता वाटून राहिली आहे ना. मी यांच्या ऑफिसात कधी गेलेच नाही ना, आणि यांच्या ऑफिसातल्या लोकांना पण कधी भेटले नाही मी. कधी सांगतच नाही ना ऑफिस बद्दल. आता इतकं बरं वाटून राहिलंय ना मला. राधिका, ग मोठ्या पार्टीला जातेस ना तू, मग नीट जा. म्हणजे प्रेझेंटेबल जा. त्याचीच तर भीती वाटून राहिली ना.
अगं घाबरायचंय काय त्यात? ती ती जांभळी साडी नेसून जा ना, छान दिसेल, कोण दिसची लागली आणि गुरुनाथ पण खुश होईल. बरं त्याचा काही फोन बिन आला नाही ना, कॅन्सल वगैरे? नाही नाही नाही, त्यांचा फोन नाही आला, पण पार्टी आहे नक्की. बरं येते मी. डोंट वरी. आई कशाला त्या अथर्वला इथे ठेवून घ्यायला हो म्हणालात तुम्ही? अगं केवढा गोंधळ करतो तो. म्हणजे उगाच तुम्हाला सांधेदुखीचा त्रास आहे, तुम्हाला दगदग होईल म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. तशी ही लहान मुलं एका पॉइंट नंतर इरिटेटच करतात, हो ना पंकज? हो. बघा पंकज, सूप आणून दे ना मला प्लीज. खरंच भारती, राधिका सारखी सून मिळायला हवी होती आपल्याला. गुरुनाथला काही कदर नाही तिची. Gary, 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 you are the best. Thank you so much. I am so lucky to have you, my Shona. बरं ऐक, मी पटकन फ्रेश होऊन येते. आले. हॅलो, हा मी बोलतोय. बोला. जेवले का तुम्ही? मी काय म्हणते ते जरा ऐकशील का आता मी काय बोलते ते जरा लक्षपूर्वक ऐक. पानवलकरांचा फोन होता, उद्या पार्टी आहे. म्हणून राहिली ना मी. आता ऐकशील का? मी उद्या सकाळी घरी पोहोचतोय, पोहोचल्यानंतर बोलूया निवांत. ओके? अथर्वशी बोलता का जरा? सारखा आठवण काढून राहिला तुमची. अथर्व, गॅरी कोणाशी बोलतोय? कुणाचा आवाज आहे? शेजारच्या मुलीचा आवाज आहे. तू आता बाकी आपण आल्यानंतर बोलूया. तू ठेव बरं आता. अथर्व, तेवढ्यातल्या तेवढ्यात बायकोला फोन केलास ना? अरे नाही बच्चा. जा यार. अरे बच्चा सुन, तो चिडतेस काय? पुढचा गोंधळ टळावा म्हणून केलं. ओके ओके. आणि उद्या जरा मी सकाळी घरी जाऊन येतो. ओके? का? बच्चा मला सांग, उद्याच्या पार्टीमध्ये ती आपल्या दोघांना नकोय की नाही? नकोय की नाही? नाही. मग तिला कन्व्हिन्स करायला जावं लागेल ना मला घरी. प्लीज, म्हणून जातोय, बाकी काय. ऑलराईट? बरं, सो ना बच्चा. गुड गर्ल.